नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेमध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात ICT या घटकावर मागील 5 वर्षांमधील विचारले गेलेले प्रश्न. तर सुरुवात करूया आपण महाराष्ट्र सेट 2024 या परीक्षेतील प्रश्नांपासून. प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्नपत्रिकेतील हा 36वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजेच 4 जोड्यापैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे, बाकी 3 जोड्या ह्या चुकीच्या आहेत. ऑप्शन क्रमांक ए पिक्सल युनिट ऑफ फोकस ऑफ डिजिटल कॅमेराज, हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक बी HDD युनिट ऑफ हाय डेफिनेशन ऑफ डिजिटल स्क्रीन्स, हा पण पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक सी KBPS युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर रेट्स. मित्रांनो, आपण बघितलं असेल KBPS किंवा MBPS आपण जेव्हा डेटा ट्रान्सफर करतो तर त्यामध्ये ती स्पीड आपण KBPS MBPS मध्ये मोजतो. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हा बरोबर आहे. 33चं उत्तर मग पर्याय क्रमांक सी हे आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 37. HTTP ऐवजी HTTPS अशी इंग्रजी अक्षरे ॲड्रेस बारमध्ये असणारी वेबसाईट तुम्ही जेव्हा वापरता तेव्हा तुम्ही, पर्याय क्रमांक ए आहे, एक वेगवान इंटरनेट जुळणी वापरत असता. पर्याय क्रमांक बी एक सुरक्षित संपर्क जोड वापरत असता. पर्याय क्रमांक सी विदा हस्तांतराचा एकच मार्ग वापरत असता. पर्याय क्रमांक डी स्मार्टफोनशी अनुरूप वेबसाईट वापरत असता. आता बघा, जेव्हा आपण HTTP ऐवजी HTTPS अशी ॲड्रेस बार असणारी वेबसाईट वापरतो तेव्हा आपण काय करतो? सुरक्षित संपर्क जोड वापरत असतो. म्हणजेच काय, यू आर ॲक्सेसिंग अ सेक्युअर कम्युनिकेशन. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. इंटरनेटवरील खालील डिजिटल सेवा सर्वप्रथम सुरू झाल्याचे वर्ष या निकषावर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य कालानुक्रम दर्शवतो? विच ऑफ द फॉलोइंग शोज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द फर्स्ट लॉन्च ऑफ दिस इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज. आता इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या फॅसिलिटी ज्या सुरू झाल्या त्याच्या कालानुसार क्रम आपल्याला लावायचा आहे. तर याचा क्रम काय येईल? यूट्यूब, जीमेल, इंस्टाग्राम आणि विकिपीडियापैकी. त्याचा सर्वात अगोदर सुरुवात झालेली आहे विकिपीडियाची, ही 2001 मध्ये सुरू झालेली आहे. त्यानंतर झालेलं आहे जीमेलची स्थापना 2004 मध्ये झाली. त्यानंतर येईल यूट्यूब, 2005 मध्ये यूट्यूब सुरू झालेला आहे. आणि सर्वात शेवटी येईल इंस्टाग्राम 2010 मध्ये. मग असा पर्याय असणारा योग्य पर्याय कोणता आहे की जो की विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम, म्हणजेच पर्याय क्रमांक डी हा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. विकिपीडिया, जीमेल, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. पुढील प्रश्न पाहूया. Which of the following has not been appointed as a national coordinator for SWAYAM to ensure the quality of the course content? आता स्वयंवरील अभ्यासक्रमांच्या आशयाचा दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही? हे बघा मित्रांनो, यामध्ये विचारलेलं आहे कोणत्या संस्थेची राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली नाही विचारलेलं आहे. म्हणजेच बाकीच्या 3 संस्थांची समन्वयक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि राहिलेली जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर पहिली संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. जर तुम्ही स्वयंच्या वेबसाईटवरती जाऊन पूर्ण माहिती बघितली तर तुमच्या लक्षात येईल की इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही त्यातली संस्था कोऑर्डिनेटर म्हणून नियुक्त झालेली नाही आहे. बाकी 3 संस्था ह्या कोऑर्डिनेटर झालेल्या आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया आपण. वेब 2.0 डिजिटल व्यवस्थेच्या संदर्भात UGC या इंग्रजीतील लघुरूप खालीलपैकी कोणती संज्ञा दर्शवते? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल एन्व्हायरमेंट व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन UGC स्टँड्स फॉर? जेव्हा आपण वेब 2.0 पाहतो तेव्हा UGCचा फुल फॉर्म काय होतो? युजर जनरेटेड कंटेंट. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. युजर जनरेटेड कंटेंट हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे आता आपण पाहिले 2024 मधील प्रश्न. आता बघूया आपण 2023 मधील महाराष्ट्र सेट ICT या घटकावरील प्रश्न. HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ HTML? तर HTMLचा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. म्हणजे पर्याय क्रमांक सी. HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा टिंबटिंब यावर्षी सुरू करण्यात आली. द इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन. भारतामध्ये इंटरनेट ही सामान्य लोकांसाठी 1995 मध्ये सुरू झालेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए 1995. पुढील प्रश्न पाहूया. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे? विच अमॉंग द फॉलोइंग इज मोस्ट हेल्पफुल टू टाईप इन रिजनल लँग्वेज ऑन स्मार्टफोन? ऑप्शन नंबर ए टाईपरायटर, ऑप्शन नंबर बी हनीकोड, ऑप्शन नंबर सी युनिकोड, ऑप्शन नंबर डी मल्टीमीडिया. तर याचं योग्य उत्तर आहे युनिकोड. पर्याय क्रमांक सी. शक्यतो ICT बेस जे संकल्पना आहेत त्या इंग्रजीमधून वाचायच्या. उदाहरणार्थ टाईपरायटर, हनीकोड, युनिकोड हे शब्द मराठीमध्ये आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये ऑप्शन बघितलं तर तुम्हाला लक्षात लवकर येईल. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी युनिकोड. पुढील प्रश्न पाहूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज द डिजिटल पेमेंट ॲप लिंक्ड टू गुगल? आता पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे? पेटीएम, भीमपे, तेज आणि मोबिक्विक. याच्यामध्ये एकही पर्याय बरोबर नाही आहे. याच्याशी गुगलशी कोणता ॲप संबंधित आहे? गुगल पे. त्याच्यामुळे हा प्रश्न चुकीचा असल्याने आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. आपण पुढील प्रश्न पाहूया. Which among the following is the consortia for higher education e-resources linked to the digital initiatives? पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक ए ई शोधगंगा. आता ई शोधगंगा हे थेसिस असतात शोधगंगेवरती. त्यानंतर दुसरा आहे ई शोध सिंधू. शोध सिंधू हे पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी. म्हणजेच मग खालील पर्याय बघायची आपल्याला आवश्यकताच नाही. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे.
आता पुढे पाहू आपण 2021 मधील प्रश्न. ERNET या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक ए एंटरटेनमेंट अँड रिक्रिएशनल नेटवर्क. ऑप्शन नंबर बी एंटरटेनमेंट अँड रिफ्रेशमेंट नेटवर्क. पर्याय क्रमांक सी एज्युकेशनल रेफरन्स नेटवर्क. पर्याय क्रमांक डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. नेक्स्ट क्वेश्चन. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली? आता राजीव गांधींना भारताच्या दूरसंचार म्हणजेच टेलिकम्युनिकेशन पॉलिसीमध्ये कोणी मदत केलेली आहे? सॅम पित्रोदा यांनी. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मेसेंजर ॲप आहे? पर्याय क्रमांक ए फेसबुक. पर्याय क्रमांक बी इंस्टाग्राम. पर्याय क्रमांक सी ट्विटर. पर्याय क्रमांक डी व्हॉट्सॲप. तर ह्या चारीपैकी इन्स्टंट आपण कोणतं वापरतो मेसेजिंगसाठी? व्हॉट्सॲप हे ॲप वापरतो. पुढील प्रश्न. सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे? नागरी हवाई वाहतूक मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन. पर्याय क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. पर्याय क्रमांक सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. आणि पर्याय क्रमांक डी ग्राम विकास मंत्रालय. मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. तर सारथी हे संकेतस्थळ जे आहे तर ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संकेतस्थळ आहे. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न. भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात BYOD म्हणजे BYOD इन द कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्स इन हायर एज्युकेशन इन इंडिया इज. पर्याय क्रमांक ए बी युथफुल ऑन डिजिटल. बाय युअर ओन डिव्हाइस. पर्याय क्रमांक सी ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. पर्याय क्रमांक डी बी युअर सेल्फ ऑन डिजिटल. तर याचं योग्य उत्तर आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. पर्याय क्रमांक सी. BYODचा फुल फॉर्म आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. पुढील प्रश्न 2020 संदर्भातील प्रश्न बघू आपण. ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता? तर ट्राय जी आहे ती दूरसंचार विभागाशी संबंधित आहे संकल्पना. तर ट्रायचा फुल फॉर्म काय आहे? टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. पर्याय क्रमांक बी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय. पुढील प्रश्न आहे. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? भारतातील फेमस IT ॲक्ट आपण म्हणतो त्याला. IT ॲक्ट कधी आलेला आहे? इसवी सन 2000 मध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न पाहू आपण. भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली? हू प्लेड ॲन इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपिंग द फर्स्ट सुपर कम्प्युटर इन इंडिया? पर्याय क्रमांक ए APJ अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक बी अनिल काकोडकर.
पर्याय क्रमांक सी रघुनाथ माशेलकर आणि पर्याय क्रमांक डी विजय भटकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विजय भटकर, की विजय भटकर यांनी भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारताचा पहिला सुपर कम्प्युटर जो आहे तो बनवण्यात विजय भटकरांची भूमिका महत्त्वाची आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेले आहे? पर्याय क्रमांक ए पवित्र, पर्याय क्रमांक बी सरल, पर्याय क्रमांक सी सारथी आणि पर्याय क्रमांक डी शालार्थ. तर महाराष्ट्र शासनाने सर्व विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती सरल संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केलेली आहे. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहू आपण. भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? विच अमॉंग द फॉलोइंग इज पार्ट ऑफ द डिजिटल इनिशिएटिव्ज फॉर हायर एज्युकेशन इन इंडिया. तर भारतातील उच्च शिक्षणाच्या संदर्भातील योजनेत पुढाकार योजनेत कशाचा समावेश होतो? नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी याचा समावेश होतो. आता पाहूया आपण 2019 या वर्षातील ICT या घटकावरील विचारलेले प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV? IPTVचा फुल फॉर्म होतो इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, म्हणजेच पर्याय क्रमांक डी इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. जगातील पहिला संगणक ENIAC या वर्षी विकसित करण्यात आला. आता ENIAC हा संगणक 1945 मध्ये विकसित करण्यात आलेला आहे. द वर्ल्ड्स फर्स्ट कम्प्युटर ENIAC वॉज डेव्हलप इन द इयर 1945. पुढील प्रश्न पाहू आपण. भारतात पुढीलपैकी कोणती संवाद सेवा नुकतीच बंद करण्यात आली आहे? तर अलीकडील काळात भारतात तार सेवा, ज्याला आपण टेलिग्राम असे म्हणतो, ही सेवा बंद करण्यात आली. ती कधी झाली? 14 जुलै 2013 पासून बंद करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे? तर महाराष्ट्रातील जे शिक्षक होऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत, जे D.Ed B.Ed ज्यांचं पूर्ण आहेत, तर त्यांना ही माहिती कोणत्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे? ती पवित्र पोर्टलवरती नोंदवायची आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे 4 विधानापैकी एक विधान योग्य नाही, बाकी 3 ही योग्य विधाने आहेत. पर्याय क्रमांक ए हा केंद्र सरकारचा तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे. इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. हा पहिलाच पर्याय चुकीचा आहे, त्याच्यामुळे इतर पर्याय बघण्याची आपल्याला आवश्यकता नाही. तर मित्रांनो, आपण हे बघितले आहेत ICT या घटकावरील 2019 ते 2024 या 5 वर्षामधील प्रश्न. पुढील व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशन या घटकावरील मागील 5 वर्षावरील प्रश्नांचा आढावा घेऊ. धन्यवाद.